जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण काही करू शकतो. जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण काही करू शकतो. पण जर आपल्याकडे वेळ नसेल तर सगळं असूनही आपण काही करू शकत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. जर हे याचं डेरिव्हेटिव्ह असेल तर याचं इंटिग्रेशन काय असतं रे? कॉस एक्स स्क्वेअर असतं. त्यामुळे आपला ऑप्शन कोणता होईल रे? ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. 0/0 फॉर्म क्रिएट झाल्यामुळे आपण काय केलं? डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर घेतलं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर घेतलं. सो एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स आणि जी ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स, आणि हे कॉन्स्टंट असल्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह 0 लॉग 7 प्लस 1. तर अशा तऱ्हेने आपलं dx अपॉन dy चं ऍट एक्स इक्वल टू 1 ला आन्सर किती तयार होईल मग? 1/7 इन ब्रॅकेट लॉग 7 प्लस 1. त्यामुळे ऑप्शन आपला क्लिअरली ऑप्शन सी होऊन जाईल. हॅलो एव्हरीवन, मी आपला शैले सर सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये डिफरन्शिएशन या चॅप्टर वरती एमएसटी सीडी 2026 चे लेटेस्ट क्वेश्चन बघत आहोत. त्याच्यामध्येही भरपूर सारे क्वेश्चन केलेले आहेत. आजही आपण सीटी 2026 चे क्वेश्चन करणार आहोत. तर जास्त वेळ न लावता लगेच सुरुवात करूया आपल्या या सेशनला. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 काय आहे? इफ x into e raised to xy is equal to y plus sin square x, then value of dy by dx at x is equal to 0 is equal to. तर ऑलरेडी मी तर एक्झाम्पल हायलाइट करून ठेवलेलं आहे. तर बघा, अशा टाइमिंगला काय करायचंय? ज्यावेळेस आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 0 देतात त्यावेळेस लगेच वाय ची व्हॅल्यू पण काढून घ्या. कारण की आतापर्यंत आपण जेवढे पण क्वेश्चन बघितलेले आहेत त्यावेळेस आपल्याला एक्स ची व्हॅल्यू दिली असली का वाय ची व्हॅल्यू काढावं लागते, वाय ची व्हॅल्यू दिली तर एक्स ची व्हॅल्यू काढावं लागते. तर हे काम आपण अगोदरच करून घेऊया. सो काय करा, एक्स ची व्हॅल्यू 0 या इक्वेशन मध्ये पुट करा. तर आपण जर एक्स ची व्हॅल्यू 0 जर पुट केली तर आपल्याला वाय ची व्हॅल्यू काय भेटते बघूया. ठीक आहे. सो 0 इंटू समथिंग 0 येईल y प्लस साइन स्क्वेअर 0. साइन 0 ची व्हॅल्यू किती असते? 0. 0 चा स्क्वेअर 0. त्यामुळे आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळते? इथं 0 मिळते. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू 0 इथं मिळालेली आहे. आता जे इक्वेशन आहे त्याला आपण डिफरन्शिएट करून घेऊया. x इंटू ई रेस टू एक्स वाय इज इक्वल टू वाय प्लस साइन स्क्वेअर एक्स. तर आता आपण डिफरन्शिएट करणार आहोत. सो लगेच डिफरन्शिएट करून घेऊया याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आता बघा, इथं जो आहे इथं यू इंटू व्ही रूल लागेल. ठीक आहे ना. सो यू इंटू व्ही रूल नुसार ब्रेक करूया आपण डायरेक्टली. चला, तर काय करूया आपण? यू ला तसं ठेवलं. ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे? ई रेस टू एक्स असतं, पण हा एक्स आहे का? नाहीये. त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह. सो त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही बघितलं तर इथं पण काय झालं? इथं परत यू इंटू रूल लागलाय. तर त्याला इथंच आता सिम्प्लिफाय करून घेऊया आपण. ठीक आहे. मग इथं काय रे? एक्स, इथं बघा परत वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस प्लस वाय ला सोडून द्या आणि एक्स डेरिव्हेटिव्ह काय आला आपलं? 1. समजते सगळ्यांनी? समजते का? इथं परत एक्स इंटू वाय आलं ना, त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह घेतलं. परत काय करणार आपण? प्लस प्लस याच्यामधला इंटू रूल राहिला आपला. सो आता व्ही चा डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं, त्याला सोडून द्या. ई रेस टू एक्स वाय आणि एक्स डेरिव्हेटिव्ह काय आलं आपलं? 1 इज इक्वल टू वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस प्लस साइन स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह काय रे? 2 साइन एक्स. पण तो एक्स आहे का नाही? तो साइन एक्स आहे, त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. तर बघा, ही स्टेप आता मी तर डायरेक्टली केलेली आहे. सगळ्या गोष्टी आपण डिफरन्शिएशनच्या कम्प्लीट सिरीज मध्ये एकदम स्टेप बाय स्टेप मी तिथं सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. पण जर आता ऑप्शन्स सीईटीचे क्वेश्चन्स असतील तर त्याला आपल्याला जास्त स्टेप करायच्या नाहीयेत, स्पीडअप करायचं आहे, कारण की टाइम कमी असतो. ठीक आहे ना. जर आपल्याकडे टाइम असेल तर आपण काही करू शकतो. त्यासाठी आपल्याला हे थोडं स्पीडअप करायचं आहे. इथं मी डायरेक्टली स्टेप केलेल्या आहेत. आणि अशा टायमिंगला तुम्हाला काय करायचंय? dy बाय dx ची व्हॅल्यू काढायला लावली तर तुम्ही इथून dy बाय dx सिम्प्लिफाय करत बसू नका. इथून dy बाय dx बिलकुल सिम्प्लिफाय नाही करायचा. मग करायचं काय आहे? डायरेक्टली इथून x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू पुटअप करून द्या. जे आपण व्हॅल्यू आहेत सो डायरेक्टली पुट करून द्या. सो x ची व्हॅल्यू 0 आहे आणि y ची व्हॅल्यू काय आपली? 0. तर ही या इक्वेशन मध्ये पुटअप करा. या इक्वेशन मध्ये पुटअप करायचे डायरेक्ट. बघा, सो हे काय होईल रे? नीट लक्ष द्या. एक्स इंटू ही पूर्णपणे टर्म जी आहे ही पूर्णपणे टर्म मल्टिप्लाय मध्ये आहे. त्यामुळे जर तुम्ही 0 पुट केला तर ही पूर्णपणे टर्म काय होईल आपली? 0 होऊन जाईल. बघा कॅल्क्युलेशन कसं करतोय मी. कॅल्क्युलेशन कसं करतोय बघा. ही जी पूर्णपणे टर्म आहे ही पूर्णपणे टर्म ही विथ मल्टिप्लाय बाय एक्स आहे, पण एक्स ची व्हॅल्यू तर 0 आहे. त्यामुळे या व्हॅल्यूला 0 व्हावं लागेल. बघा, प्लस करून ई टू दी पॉवर एक्स ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू 0. सो 0 मल्टिप्लाय बाय 0 0 होईल. ई ची पॉवर 0 इज इक्वल टू dy बाय dx प्लस इथे बघा प्लस साइन 0 ची व्हॅल्यू तर एक्सच्या ठिकाणी आपण 0 टाकलं तर साइन 0 काय असतो? 0 आणि 0 मल्टिप्लाय बाय ऑदर काय होणार आहे? 0. म्हणजे क्लिअरली
dy बाय dx ची व्हॅल्यू आपली किती e ची पॉवर 0 इज इक्वल टू 1. किती जणांना हा क्वेश्चन कळालाय बघितलं का किती सोपं होतं. मुलं काय करतात बघा, मुलं काय करतात सिम्प्लिफाय इथं केलं ना की ते पहिल्यांदा dy बाय dx फाइंड आउट करणार आणि मग x आणि y ची व्हॅल्यू पुटअप करतात. पण असं करायचं नाहीये. डायरेक्ट जिथे इक्वेशन सिम्प्लिफाय आपण केलं होतं तिथंच ती व्हॅल्यू पुटअप करून घ्या. सगळ्या गोष्टी सिम्प्लिफाय होतील आणि आपला आन्सर डायरेक्टली येईल. कारण की याच्यामध्ये त्यामुळे ऑप्शन जो आहे तो आपला काय होईल इथं बी होईल. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे बघा, महत्वाची गोष्ट आपल्याकडे वेळ खूप कमी असतो बेटा. 90 मिनिट्स असतात, 50 क्वेश्चन असतात मॅथ्समध्ये आणि 90 मिनिटांमध्ये आपल्याला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय जर जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण काही करू शकतो. जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण काही करू शकतो. पण जर आपल्याकडे वेळ नसेल तर सगळं असूनही आपण काही करू शकत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. नोट डाऊन. लगेच नेक्स्ट क्वेश्चन करूया. तर लगेच सेकंड नंबरचा क्वेश्चन करून घेऊया. तर सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा. नंबर सेकंड. इफ y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स स्क्वेअर प्लस डॉट डॉट इन्फिनिटी. म्हणजे ही जी सिरीज आहे ती पण कंटिन्युअसपणे चालतच राहणार आहे. अँड dy बाय dx इज इक्वल टू एफ ऑफ एक्स डिवाइडेड बाय 2y मायनस 1. तर दिलेला आहे आणि आपल्याला करायचं आहे देन इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स. तर बघा लक्ष द्या. तर आता सुरुवातीला काय करूया आपण, जे इक्वेशन आहे आपलं त्याला सिम्प्लिफाय करून घेऊया. तर बघा इक्वेशन जे आहे आपलं हे इक्वेशन आहे आणि या टाईपचा क्वेश्चन आपण कम्प्लीट सिरीज मध्ये एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मी दिला होता. तर हा बघा हा जो आपला आहे तर सेम सिरीज तयार होते. तर काय होतं सिरीज तयार होते बघा. तर y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स कॉस एक्स स्क्वेअर प्लस इथून जर तुम्ही नीट चेकआउट केलं, इथून पुढे जर तुम्ही नीट चेकआउट केलं तर तुम्हाला क्लिअरली परत हा अगेन तुम्हाला इथं y बनताना दिसेल. म्हणजे हे जी पूर्णपणे टर्म आहे ही पूर्णपणे आपल्याला परत एकदा y दिसेल. क्लिअर आहे, समजून घ्या समजून घ्या. तर सेम काय करणार आता आपण याला सिम्प्लिफाय करणार आहोत. तर बघा सो इक्वेशन मॉडिफाईड होऊन तुमचं काय तर होईल रे y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स स्क्वेअर प्लस वाय कॉस एक्स स्क्वेअर प्लस वाय असं आपलं इक्वेशन येणार आहे. कारण की ज्यावेळेस पण कंटिन्युअस सिरीज असते इन्फायनाइट टाइम्स त्यावेळेस हा परत एकदा वाय आपला रिजनरेट होतो. तर हा कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी क्लिअर केलेला आहे. तर तो सेम या टाईपचे क्वेश्चन भरपूर सारे विचारले जातात. तर पुन्हा एकदा क्रिएट करून घ्या. आता ऑब्व्हियसली मला रूट काढून टाकायचं आहे. तर त्यावेळेस आपण काय करतो रे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. सो हे काय होईल मग y चा स्क्वेअर y स्क्वेअर होऊन जाईल आणि हे रूट काय होईल रे रूट निघून जाईल आणि इथं काय होईल रे कॉस एक्स स्क्वेअर प्लस वाय. पण एक काम करा, हा जो प्लस वाय आहे तो या साईडला घेऊन या. प्लस वाय जो आहे तो या साईडला घेऊन घ्या. वाय स्क्वेअर मायनस वाय इज इक्वल टू कॉस एक्स स्क्वेअर. आता काय करणार आहे आपण इथं बघा, इथं प्रॉपरली हा फॉर्मॅट बनताना दिसतोय बघा 2y मायनस 1. बघा आता डिफरन्शिएट करा याला, तुम्हाला गोष्टी सिम्प्लिफाय होताना दिसतील. डिफरन्शिएट जर तुम्ही केलं तर वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतं रे 2y. पण तो एक्स आहे का नाही त्यामुळे त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस परत वायचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy बाय dx इज इक्वल टू कॉस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स मायनस साइन एक्स. पण आता एक्स तर आपला एक्स स्क्वेअर आहे मायनस साइन एक्स स्क्वेअर. पण हा एक्स आहे का नाही, हा तर एक्स स्क्वेअर आहे त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह 2x. क्लिअर आहे. बघा याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते इथं आलेलं आहे. ठीक आहे ना, समजतंय का. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेलं आहे बघा, याचं डेरिव्हेटिव्ह हे असतं. ठीक आहे. सो क्लिअरली आता इथून काय करा, इथून dy बाय एक्स कॉमन जर काढला आपण तर आत काय राहील ब्रॅकेटमध्ये 2y मायनस एक्स dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू 2x. ठीक आहे ना. सो dy बाय dx इज इक्वल टू हा बघा या फॉर्मॅटमध्ये आपल्याला क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे ना. सो हा बघा हा 2y मायनस 1 जो आहे तो डिवाइडला देऊन टाका. साइन स्क्वेअर इन ब्रॅकेट 2x अपॉन 2y मायनस 1. क्लिअर आहे. आता बघा गोष्टी आता कम्पेअर करा. सो आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, हा बघा हा इथं 2y मायनस 1 झालाय 2y मायनस 1 झालेला आहे. सो कम्पेअर जर केलं तुम्ही इक्वेशन सोबत कम्पेअर करा. कम्पेअर केल्यानंतर दिसतो हा एफ ऑफ एक्स.
सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय होईल मग आपलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय होईल रे, मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू 2x. पण तुमच्या माहिती सांगतो त्यांनी आपल्याला काय करायला लावले बघा, याचं इंटिग्रेशन घ्यायला लावले. आपल्याला काय करायला लावले रे, याचं इंटिग्रेशन घ्या म्हणतात, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स. म्हणजे मला याचं पण काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. पण आता आपल्याला इथं स्मार्ट वर्क करण्याची गरज आहे, स्मार्ट वर्क करण्याची आपल्याला गरज आहे का. आता चेक करा रे बघा क्वेश्चन कसा क्रिएट केलेला आहे. आता तुम्ही तर काय करणार मुलं, इंटिग्रेशन मधला यू इंटू वी रूल लावायला बघणार. पण क्लिअर आहे ना, तुम्ही विचार करा ना. आता मला सांगा याचं डेरिव्हेटिव्ह बघा, याचं डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतलं, कॉस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय घेतलं आपण, मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू 2x. मला सांगा याचं इंटिग्रेशन काय असेल, याचं इंटिग्रेशन आपलं कॉस एक्स स्क्वेअर असणार आहे. समजते का, किती जणांचा पॉईंट क्लिअर आहे, किती जणांचा पॉईंट क्लिअर आहे बघा. इंटिग्रेशन पण आपण हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, हे डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे, हे डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे मला सांगा, हे डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे रे, कॉस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे. हे डेरिव्हेटिव्ह कशाचं आहे आपलं, कॉस एक्स स्क्वेअरचं. त्यामुळे इंटिग्रेशनला डेरिव्हेटिव्ह काय होईल, कॅन्सल आउट होऊन जाईल. आपला आन्सर काय येईल, कॉस एक्स स्क्वेअर प्लस सी. किती जणांना कळालाय हा क्वेश्चन. क्लिअर आहे का पॉईंट, क्लिअर आहे. कारण की इंटिग्रेशन काय असतं रे, अँटी डेरिव्हेटिव्ह असतो. काय असतं, इट इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. म्हणजे जर कॉस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू 2x असेल, तर मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू 2x इंटिग्रेशन हे काय असणार आहे, कॉस एक्स स्क्वेअर. तर इथं स्मार्ट वर्क करायचं आहे, यू इंटू वी रूल लावायची गरज नाहीये, म्हणजे त्याला आपण बाय पार्ट म्हणतो. तर बघितलं का किती क्वेश्चन हा सोपा होता. इथेच आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं आहे आणि क्वेश्चन कसा रिजनरेट केलेला आहे बघा. तर तुमच्या डोक्यात हे यायला पाहिजे की याचा डेरिव्हेटिव्ह जर हा असेल तर याचं इंटिग्रेशन हे असतं. क्लिअर आहे पॉईंट, क्लिअर आहे का पॉईंट. एकदा पुन्हा रिपीट करतोय बघा, कॉस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय आलं होतं, मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू 2x. मग मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू 2x चं इंटिग्रेशन काय असणार आहे आपलं, कॉस एक्स स्क्वेअर. समजते का, समजते का मुलांना. बघा लक्ष द्या, पुन्हा एकदा क्लिअर करतो अजून. डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतलं होतं, कशाचं घेतलं होतं डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय आलं होतं, मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. जर हे याचं डेरिव्हेटिव्ह असेल तर याचं इंटिग्रेशन काय असतं रे, कॉस एक्स स्क्वेअर असतं. त्यामुळे आपला ऑप्शन कोणता होईल रे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. पॉईंट क्लिअर आहे. आणि इथं आपण कॉन्स्टंट अटॅच करत असतो प्लस सी म्हणून. आय होप की हे एक्झाम्पल खूप सोपं होतं. बघा किती सोपे क्वेश्चन आले MST 2026 मध्ये. क्वेश्चन्स खूप सोपे आहेत. कॉन्सेप्टचा जर स्टडी असेल तर क्वेश्चन सोपे वाटतील, जर कॉन्सेप्टचा स्टडी नसेल तर गोष्टी सिम्प्लिफाय व्हायला वेळ लागेल आणि त्यामुळे पेपर आपल्याला तो अवघड जातो. ठीक आहे, सो नोट डाऊन. लगेच नेक्स्ट क्वेश्चन करूया. चला तर नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघून घेऊया. तर क्वेश्चन नंबर 3 बघा काय आहे आपला. ठीक आहे, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स इन ब्रॅकेट 3x मायनस एक्स क्यूब अपॉन 1 मायनस 3x स्क्वेअर अँड जी ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 minus x square upon 1 plus x square, then limit x tends to a, f of x minus f of a divided by g of x minus g of a in bracket 0 less than a less than 1 by 2. a ची व्हॅल्यू 0 आणि 1 by 2 च्या मध्ये आहे. ठीक आहे ना, असं त्यांचं म्हणणं आहे. इज ऑप्शन दिलेले a 3/2, b 1/2, c -3/2, d -1/2. तर बघा हा क्वेश्चन थोडं टेक केअर सॉल्व्ह करायचा आहे. सोपा आहे क्वेश्चन, याच्यामध्ये थोडासा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. लिमिट आल्यामुळे इथं थोडासा लिमिटचा कॉन्सेप्ट लागणार आहे. ठीक आहे, तर बघा लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे हे बघा, हे साठी आपल्यासाठी फॅमिलीर आहे, कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 minus x square 1 plus x square. तर ऑलरेडी मी तुम्हाला म्हणलेलं आहे की ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बनतात म्हणजे आपल्याला या ठिकाणी पुटअप करायचं आहे. पुटअप करायचं आहे, इनवर्स आलं का फॉर्म्युले बनणार ट्रिग्नोमेट्रीचे, तर इथं पण आपल्याला पुटअप करायचं आहे. तर बघा आता जो एफ ऑफ एक्स आहे ना, त्याला सुरुवातीला आपण सिम्प्लिफाय करूया थोडं. सो जर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, जर कॉट इनवर्स घेतला आपण, कॉट इनवर्स इन ब्रॅकेट 3x मायनस एक्स क्यूब अपॉन 1 मायनस 3x स्क्वेअर. तर हा एक पॅटर्न आहे बघा, हा जो आहे आतला पॅटर्न आहे, हा टॅन थीटाचा फॉर्म्युला बनतो इथं. बघा पुट करा, हे फिक्स आहे बरं का, ही जी व्हॅल्यू आली तर अशीच येणार. टॅन थीटाचा तो फॉर्म्युला आहे. सर्व एक्सच्या ठिकाणी काय करा, टॅन थीटा पुट करा. एक्सच्या ठिकाणी टॅन थीटा पुट केलं तर तुम्हाला त्यावेळेस सांगितलेलं आहे की लगेच इथून थीटाची व्हॅल्यू काढून घ्या. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. क्लिअर आहे. मग आता मला सांगा, हे जे इक्वेशन आहे मॉडिफाईड म्हणून येणार इक्वेशन काय बनेल आपलं, कॉट इनवर्स इन ब्रॅकेट काय बनेल 3 टॅन थिटा
मायनस tan क्यूब थिटा डिवायडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा. आणि हा जो आहे हा आपला tan थिटाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे आपण इथे लिहू शकतो का कॉट इनवर्स इन ब्रॅकेट tan 3 थिटा. ठीक आहे, कॉट इनवर्स इन ब्रॅकेट tan 3 थिटा. पण आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की कॉट इनवर्सला tan हे कॅन्सल नाही होत. कॉट इनवर्सला tan हे कॅन्सल होत नाही, पण आपल्याकडे कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू, याला आपण थोड्यासाठी आपण काय म्हणणार आहे एक्स म्हणणार. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, टॅन मध्ये याला कन्वर्ट करू शकतो आपण, कॉट इनवर्सला आपण टॅन मध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं करू शकतो, तर π/2 मायनस टॅन इनवर्स tan 3 थिटा हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. समजतंय का, कोणती कंडिशन लावली समजलं. तर आपल्याकडे देअरफॉर करून आपल्याकडे फॉर्म्युला असतो बेटा, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. तर ही वाली प्रॉपर्टी, इनवर्स वाली प्रॉपर्टी मी इथं अप्लाय केलेली आहे. तर बघा कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2, हा जो प्लस टॅन इनवर्स एक्स आहे तो त्या ठिकाणी गेला. मग सेम ते लावलेलं आहे इथं बघा, कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 मायनस टॅन इनवर्स एक्स. ठीक आहे ना, इथं 3 थिटा लिहा व्यवस्थित. मग एक्स कोण आहे आपल्याकडे टॅन थिटा. तर आता या केसमध्ये काय होईल रे, टॅनसला टॅन काय होईल रे, कॅन्सल आउट होऊन जाईल आणि आपली व्हॅल्यू जी आहे ती काय येईल रे, π/2 मायनस 3 थिटा येईल. आपली व्हॅल्यू काय रे, π/2 मायनस 3 थिटा येईल, दॅट इज एफ ऑफ एक्स. क्लिअर आहे. आता सेम आपण बघा इथं तुम्ही इथं तुम्ही इंटिग्रेशन घेऊ शकता, आपलं डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. पण थांबा, आता आपण काय करूया, पहिल्यांदा कॉस्टला पण सिम्प्लिफाय करून घेऊया. ठीक आहे ना, कॉस्टला पण सिम्प्लिफाय करून घेऊया. सो कॉस इनवर्स साठी बघ, कॉस इनवर्स साठी काय होईल. सो जी ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो सेम इथं पण काय करणार तुम्ही, पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, म्हणजे थिटाची व्हॅल्यू पण इथं काय आहे रे, टॅन इनवर्स एक्स आहे. आता म्हणजे एक तर गोष्ट क्लिअर झाली की दोन्हीसाठी जो थिटा आहे तो सेमच आहे. थिटा इथं टॅन इनवर्स एक्स आहे, इथं पण थिटा टॅन इनवर्स एक्स आहे. मग आता हे जे इक्वेशन होईल ते काय तर होईल तुमचं, जी ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा जो आहे हा फॉर्म्युला कोणता आहे आपला, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा काय असतो आपला, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. बघा खूप वेळा हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला येतो. ठीक आहे ना, तर हे फॉर्म्युला ठेवायचे आहेत. सो हे कॉस नुसार कॉस काय कॅन्सल होईल आणि 2 थिटा आपला आलेला आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे आपली, ही कोणती व्हॅल्यू आलेली आहे आपली, जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे. कोणती, जी ऑफ एक्स ची. जर तुम्ही नीट चेकआउट केलं, मला सांगा, जर थिटा आणि इथला थिटा दोन्ही पण थिटा काहीतरी सेमच आहे, तर आपण विथ रिस्पेक्ट टू थिटाच घेऊया डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं, त्याच्या अगोदर लिमिटचा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. लिमिटचा कॉन्सेप्ट काय आहे, तर इथं बघा लिमिट काय दिलं रे. सर लिमिटच्या कॉन्सेप्टला पहिल्यांदा ब्रेक करूया, म्हणजे आपलं काम सोपं होईल. तर सगळ्यांना आता समजू द्या, लिमिट एक्स टेन्स टू ए म्हणजे काय झाले बघा, लिमिट एक्स टेन्स टू ए. जर मी एक्स ची व्हॅल्यू, एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ ए ची व्हॅल्यू पुटअप केली, एक्सच्या ठिकाणी जर आपण ए पुट केला, टेन्स टू म्हणजे काय रे, इज इक्वल टू 0 नसतो, पण 0ला तो अप्रोच करत असतो. ठीक आहे ना, मग 0ला पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर इथं जर आहे, जर मी एक्सच्या ठिकाणी बघा, म्हणजे हे जे आहे आपलं एक्सच्या ठिकाणी आपण एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ ए झालं, डिवायडेड बाय हे काय होईल रे, जी ऑफ ए मायनस जी ऑफ ए. म्हणजे क्लिअरली काय होतंय, क्लिअरली काय होतंय रे, हा जो आहे ही जी टर्म आहे ती 0 बनण्याचा प्रयत्न करते आणि ही डिवायडेड बाय पण हा 0 बनण्याचा प्रयत्न करतोय. तर हा जो आहे तो 0/0 फॉर्म क्रिएट होतोय आपला, 0/0 फॉर्म क्रिएट होतोय. म्हणजे तुम्हाला माहितीये ज्यावेळेस पण 0/0 फॉर्म क्रिएट होतो, त्यावेळेस आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर करतो. म्हणजे आता लक्षात सगळ्यांनी लक्षात समोर, म्हणजे क्लिअरली जर मी याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, बघा न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, सो एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह, एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय आपलं एफ डॅश एक्स मायनस एफ ऑफ एचं म्हणजे कॉन्स्टंट आहे तो तर 0 होऊन जाईल, द्यायची गरज नाहीये, डिवायडेड बाय जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे, जी डॅश ऑफ एक्स. किती जणांचा हा पॉईंट क्लिअर आहे बघा. एक्स टेन्स टू ए म्हणजे काय थोडक्यात, मी जर इथं एक्सच्या ठिकाणी ए पुट करायला गेलं तर ही जी व्हॅल्यू आहे ती 0/0 फॉर्मला काय होते रे, काय करते याच्यामुळे अप्रोच करत आहे 0/0 फॉर्मला. तर तेच मी काम करतोय बघा इथं. सो 0/0 फॉर्म क्रिएट झाल्यामुळे आपण काय केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर घेतलं
आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर घेतला. सो एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स आणि जी ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स, आणि हे कॉन्स्टंट असल्यामुळे यांचं डेरिव्हेटिव्ह 0 आलेला आहे. मग आता इथून मला सांगा, इथून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला काय प्रॉब्लेम आहे का? विथ रिस्पेक्ट टू थिटा करू शकतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो इथं लगेच करून घेऊया मग आपण. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करा. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय मला सांगा, याचा डेरिव्हेटिव्ह काय आपलं एफ डॅश एक्स इक्वल टू पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस विथ रिस्पेक्ट टू थिटा मध्ये 3 आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1. सिमिलरली याचं पण डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकता जी ऑफ एक्स. सो इथं वाटलं असेल तुम्ही जी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 थिटा. जर मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतलं आणि थिटा सेम आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाहीये. त्यामुळे इथं काय जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इंटू थिटाची व्हॅल्यू किती येणार 1. त्यामुळे क्लिअरली एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू आपली आली -3 आणि जी डॅश एक्स ची व्हॅल्यू आलेली आपली 2. सो जस्ट व्हॅल्यू पुट अप करून द्या. सो इज इक्वल टू करून एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू किती आहे -3 अपॉन जी डॅश एक्स ची व्हॅल्यू 2. सो आपला आन्सर होईल -3/2. सो -3/2 ऑप्शन मध्ये बघून घ्या. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. बघा इथं थोडा कॉन्सेप्ट लागत होता. त्यांनी काय केलेलं आहे, मुलांना फसवण्यासाठी किंवा हा क्वेश्चन सॉल्व्ह नको व्हायला म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, हे एक्स्ट्रा त्यांनी ऍडिशनल दिलेलं आहे. पण काही नाहीये, थोडक्यात याचंच डेरिव्हेटिव्ह त्या दोघांनी आपल्याला घ्यायचं आहे असं आपल्याला इथला लिमिटचा कॉन्सेप्ट सांगतो. कारण की हा 0/0 फॉर्म तयार होतोय आणि 0/0 फॉर्म मध्ये आपण काय करतो, न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह घेतो आणि 0 डिनॉमिनेटरला येऊन देत नाही. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला कॉन्सेप्ट आणि हा क्वेश्चन पण समजला असेल. सो राईट डाऊन करून घ्या. बघा क्वेश्चन नंबर 4 सिमिलर पॅटर्न मध्ये विचारलेला आहे. जस्ट क्वेश्चन नंबर 3 आता आपण बघितलेला तोच क्वेश्चन हा रिपीट केलेला आहे, फक्त वेगळ्या फॉर्मॅट मध्ये रिपीट केलेला आहे. बघा सेम गोष्टी दिसतील तुम्हाला. बघा 3x - x² अपॉन 1 - 3x², 1 - x² अपॉन 1 + x², 10 लिमिट x टेन्स टू, तिथं मग अशी a होतं, आता इथं t आहे आणि सेम व्हॅल्यू आहे f ऑफ x मायनस f ऑफ t, g ऑफ x मायनस g ऑफ t इज इक्वल टू. तर बघा सिंपल आहे. आता बघा सेमच मला सांगा, हा जर कॉर्ड मी तिकडे पाठवला तर क्वेश्चन बघा मगासारखं तुम्हाला सेम दिसेल. क्वेश्चन फक्त मॉडिफाय केलेलं त्यांनी आणि आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण फसायचं नाही अजिबात. ठीक आहे. सो हे काय मग f ऑफ x इज इक्वल टू हा कॉट तिकडे गेला तर काय होईल रे, काय होईल कॉट इनवर्स इन ब्रॅकेट 3x - x³ अपॉन 1 - 3x². बघा तुम्हाला सेम क्वेश्चन दिसेल मला सारखा. आणि g ऑफ x इज इक्वल टू साइन इनवर्स इन ब्रॅकेट 1 - x² अपॉन 1 + x². तर याही ठिकाणी आता आपण तेच काम करणार आहोत. सो दोघांसाठी बघा, दोघांसाठी मी एकदाच पुट करतो. ठीक आहे ना, दोघांसाठी मी एकदाच पुट करतोय. सो पुट x इज इक्वल टू टॅन थिटा आणि आपली थिटाची व्हॅल्यू तिथं होईल टॅन इनवर्स x. जर ज्यावेळेस पण थिटा सेमच असेल दोघांसाठी त्यावेळेस थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटाच परत करायचं, म्हणजे आपलं काम सोपं होतं अजून. आता सेम मला सांगा हे फॉर्मॅट काय बनेल, हा फॉर्मॅट काय बनेल, f ऑफ x इज इक्वल टू कॉट इनवर्स इन ब्रॅकेट, हा काय बनेल रे 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा. येस और नो. आणि सेम बघा दोन्ही पण पॅरलल सोडवतो मी आणि जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय रे, जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय साइन इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता सेमच आतमध्ये काय बनणार आहे, आपला फॉर्म्युला बनणार आहे कॉट इनवर्स tan 3 थिटाचा आणि इथे आपला फॉर्म्युला बनणार आहे साइन इनवर्स इन ब्रॅकेट कॉस 2 थिटाचा. कारण हा फॉर्म्युला मग आपला कॉस 2 थिटासाठी होता. तर बघा सेमच मगासारख्याच गोष्टी आहेत. आपल्याकडे प्रॉपर्टीज आहेत. आपल्याकडे प्रॉपर्टीज कोणत्या आहेत रे, tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x इज इक्वल टू π/2 असतं. सिमिलरली आता बघा इथं बघितलं का, इथं कॉट इनवर्सला टॅन कॅन्सल होत नाही आणि साइन इनवर्सला कॉस कॅन्सल होत नाही. त्यामुळे आपण ही प्रॉपर्टी लावतो त्यावेळेस, कारण त्याला कॉस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि याला टॅन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर सेम साइन मध्ये पण प्रॉपर्टी असते आपल्याकडे, साइन इनवर्स x कॉस इनवर्स x इज इक्वल टू π/2. तर आता या प्रॉपर्टीचा यूज करून आपण याला सिम्प्लिफाय करणार आहोत. तर आता बघा लक्ष द्या, कॉट इनवर्स x इज इक्वल टू मी काय लिहिणार π/2 मायनस टॅन इनवर्स x म्हणजे कोण आहे आता टॅन थिटा. पॅरलली का सॉल्व्ह करतोय, कारण सेमच क्वेश्चन आता लिहिलेला आहे. ठीक आहे ना. सिमिलरली जी ऑफ x ची व्हॅल्यू काय लिहितं,
साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू मायनस 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 कॉस इनवर्स एक्स. आता कॉस इनवर्स एक्स कोण आहे रे आपला? एक्स तर आपला कॉस टू थिटा आहे. बघितलं का? इथं मग अशी त्यांनी एक्झाम्पल मध्ये कॉस दिला होता, त्यामुळे आपल्याला आन्सर आलं होतं. पण आता इथं आपल्याला साईनला कॉस कॅन्सल होणार नाही, त्यामुळे आपल्याला कॉस इनवर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यावेळेस आपण या प्रॉपर्टीचा युज करतो. ठीक आहे, आता क्लिअरली काय होतं? कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल, त्यामुळे हे आन्सर काय तुमचं पाय/2 मायनस 2 थिटा. हा आपला काय आहे? जी ऑफ एक्स. सिमिलरली एफ ऑफ एक्स पण काय होईल? टॅन असला टॅन कॅन्सल, आणि इथं पण आन्सर येईल आपलं पाय/2 मायनस 3 थिटा. तर हा आहे आपला एफ ऑफ एक्स. सेम मगाचा लिमिटचा कॉन्सेप्ट इथं लागेल. बघा जर एक्सची व्हॅल्यू आपण टी, एक्स टेन्स टू टी, तर जर आपण इथं पुटअप केलं तर तर हे काय होईल मग? तर आता इथंच आन्सर काढतो मी. जर आपण टी ची व्हॅल्यू पुटअप केली तर बघा रे, एफ ऑफ टी मायनस एफ ऑफ टी किती बनेल? 0. आणि जी ऑफ टी मायनस जी ऑफ टी म्हणजे हा किती बनलेला? 0. म्हणजे हा कोणता फॉर्म तयार झाला? परत 0/0 फॉर्म तयार झाला. हा 0/0 फॉर्म तयार झाला. तर त्या केसमध्ये आपण काय करतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येणार आहे आपलं? एफ डॅश एक्स डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आपलं? जी डॅश ऑफ एक्स. कारण की टी, एफ ऑफ टी आणि जी ऑफ टी हे तर कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि जस्ट आता इथून डेरिव्हेटिव्ह घेऊन बघा, पाय/2 चा डेरिव्हेटिव्ह किंवा इथं लिहिलं चालेल डायरेक्ट. ठीक आहे ना, इज इक्वल टू करून बघा, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे? काय येईल? एफ डॅश एक्स पाय/2 चा डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 इंटू 1. आता आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय, कारण परत डी थिटा आणि डी थिटा काय होणार? कॅन्सल. सिमिलरली इथं पण काय येईल? पाय/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 इंटू 2 आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 1. त्यामुळे आन्सर किती आला इथं? -2. आणि इथं आन्सर किती आला आपलं? -3. सो जस्ट व्हॅल्यू पुटअप करून द्या. सो -3 अपॉन -2 म्हणजे व्हॅल्यू किती होईल आपली? 3/2 होईल. व्हॅल्यू किती येईल आपला आन्सर? फायनल आन्सर आपला येईल 3/2. फायनल आन्सर आपलं 3/2 येईल. सो ऑप्शन नंबर कोणता असेल आपला? सेकंड. बघा, 2 क्वेश्चन सिमिलर पॅटर्न मध्ये कसे वेगवेगळे वेने आपण सॉल्व्ह केलेले आहेत. डिफरंट बघा, सेमच क्वेश्चन, फक्त त्यांनी क्वेश्चन्स वेगवेगळे क्रिएट केले होते. अप्रोच मात्र तिथं सेमच राहील. आणि ज्यावेळेस आपण थिटा एकच पुट करतोय, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू आपण एकच पुट करत असतो, त्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू थिटा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. परत व्हॅल्यू टॅन इनव्हर्सची पुट करण्याची गरज तुम्हाला तिथं नाहीये. ठीक आहे ना, आणि याने आपलं काम सोपं होतं. सो आपलं फायनल आन्सर काय येईल मग? 3/2. नोट डाऊन करा. लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो क्वेश्चन नंबर 5 बघूया. If y is equal to x into 7 raised to x, then the value of dx upon dy at x is equal to 1. आता बघा, आतापर्यंत आपल्याला सवय लागून गेलेली असते dy/dx. या क्वेश्चन मध्ये आपल्याला dx अपॉन dy काढायचा आहे. सॉल्व्ह करताना तर आपण dy/dx करणार आहोत आणि त्याचा आपण रेसिप्रोकल घेणार आहोत. ठीक आहे, चला. सो dy/dx लगेच क्रिएट करून घेऊया. सो y is equal to x into 7 raised to x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करून घ्या. तर इथं कोणता रूल लागणार आहे आपला? यू इंटू व्ही रूल लागेल. तर इथं काय रे? dy/dx इज इक्वल टू यू ला सोडून द्या, यू व्ही चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय रे? 7 म्हणजे a चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 7 इंटू लॉग 7 प्लस ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला त्याला आता सोडून द्या, म्हणजे 7 ला सोडून दिलं आणि एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं? 1. ठीक आहे. आणि बघा, इथं आता आपल्याला ऍट एक्स इज इक्वल टू 1 म्हणलेलं आहे. इथं कुठेही फंक्शन मध्ये किंवा इथं आफ्टर सॉल्विंग नंतर, डिफरन्शिएशन नंतर कुठेही वाय आलेला नाहीये, त्यामुळे वाय व्हॅल्यू काढण्याची गरज नाहीये. सो ऍट एक्स इज इक्वल टू 1 ला व्हॅल्यू काढून घेऊ आपण. ऍट एक्स इज इक्वल टू 1 ला dy/dx. सो dy/dx इज इक्वल टू किती रे मग? हा एक्सची व्हॅल्यू 1 इंटू 7 ची पॉवर 1 इंटू लॉग 7 प्लस 7 ची पॉवर 1. 7 ची पॉवर काय आलं? 1 आलेला आहे. म्हणजे सिम्प्लिफाय नंतर हे काय होईल रे? 7 इंटू लॉग 7 प्लस 7. हा आपल्याला आलेला आहे dy/dx. ठीक आहे ना. सो dy/dx इज इक्वल टू 7 कॉमन काढायतून, 7 जर कॉमन काढलं तर आत राहील लॉग 7 प्लस 1.
तर ही आपली व्हॅल्यू आहे dy बाय dx ची. मग आता मुलं काय करतात बघा, सवय लागून गेलेली असते मुलांना dy बाय dx काढण्याची आणि क्वेश्चन नीट रीड करत नाहीत आणि आता 7 इन ब्रॅकेट लॉग 7 प्लस 1 त्याच्यानुसार ऑप्शन ए तयार होईल. पण टेक केअर करायचं आहे, थोडंसं टेक केअर, कारण की इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे इथं आपल्याला विचारलेलं आहे dx अपॉन dy. dx अपॉन dy जर मला करायचं तर हे काय करावं लागेल रे, 1 अपॉन dy बाय dx करावं लागेल. ठीक आहे, मग आता इथं व्हॅल्यू पुटअप करा. सो 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू किती आहे, 7 इन ब्रॅकेट लॉग 7 प्लस 1. तर अशा तऱ्हेने आपलं dx अपॉन dy चं ऍट x इक्वल टू 1 ला आन्सर किती तयार होईल मग, 1 अपॉन 7 इन ब्रॅकेट लॉग 7 प्लस 1. त्यामुळे ऑप्शन आपला क्लिअरली ऑप्शन सी होऊन जाईल. तर बघितलं का, भरपूर सारे क्वेश्चन्स आपण इथं घेतलेले आहेत. तर अजून पण भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत, पण व्हिडिओ हा लेंदी जातो. माझं टार्गेट आहे की 30 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आणि त्याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन्स कव्हर होतील तेवढे करून घ्यायचे. तर बघा, आज जवळजवळ आपण 5 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तर प्रॉपरली क्वेश्चन्स, सिमिलर पॅटर्नचे क्वेश्चन्स परत परत रिपीट होत राहतात. ठीक आहे ना, इथं थोडा टेक केअर करायचा आहे. dy बाय dx च्या ठिकाणी आपल्याला dx अपॉन dy सॉल्व्ह करायला हवं होतं. तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या, y ची गरज नव्हती, त्यामुळे y ची व्हॅल्यू काढण्याची तिथं गरज नाहीये. अशा तऱ्हेने भरपूर सारे क्वेश्चन्स आपण इथं करणार आहोत. तर बघा, अजून पार्ट 4 पार्ट 5 जेवढे क्वेश्चन्स मला डिफरन्शिएशन या चॅप्टरवरती करता येतील तेवढे क्वेश्चन्स मी घेऊन येणार आहोत. लेटेस्ट पीवायक्यू आपण 2026 चे करणार आहोत. आफ्टर 2026 नंतर 2025 2024 असे आपण क्वेश्चन्स, भरपूर सारे क्वेश्चन करणार आहोत. त्यामुळे ही सिरीज बघायला विसरू नका, याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.